जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आज त्याचबरोबर आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हेडगेवार समितीच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। तसंच त्यांच्या हस्ते कर्करोग रुग्णालयाचं सुद्धा उद्घाटन होणार आहे। आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असतील। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाणपुलावर पाण्याच्या टँकरने एका तरुणाला धडक दिली। या अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी झालेला आहे, मात्र त्याच्या डोक्याला गंभीर आणि छातीला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील बनकरवाडीमध्ये एका कंपनीकडून केमिकल युक्त सांडपाणी उघड्यावर सोडलं जातंय, त्यामुळे जमीन आणि जलस्रोताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा गंभीर धोका निर्माण झालाय, त्यामुळे या कंपनीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दिवसामध्ये 3 सोनसाखळ्या चोरट्यांनी हिसकावलेल्या आहेत। काळला कॉर्नर, सातारा परिसर आणि रमानगर इथे सोनसाखळी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत। रस्त्यावरून जात असताना दुचाकीस्वारांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केलाय। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगावमध्ये वाढत्या तापमानाचा केळी पिकांवर परिणाम झालाय। तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे केळीच्या बागांची आता त्या करकू लागलेल्या आहेत, त्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झालाय। केळीच्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे।